नमस्कार. समय संघर्ष न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज 1 ऑगस्ट लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती. यांच्या जयंतीनिमित्त आमच्या सर्व प्रेक्षकांना समय संघर्ष न्यूज कडून हार्दिक शुभेच्छा. बातमी आहे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीची. तुळजापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचं गाव असलेल्या तेर ग्रामपंचायतमध्ये अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य हजर नसल्याने त्यांचा मातंग समाजाच्या कार्यकर्त्याकडून निषेध करण्यात आला आणि निषेध म्हणून ग्रामपंचायतला टाळे ठोकण्यात आले. पाहूया त्या संबंधीची ही बातमी. महापुरुषाचा मागासवर्गीय म्हणून जर अवमान होत असेल तर या ठिकाणी आम्ही जाहीर असा निषेध करतोय. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतोय कारण इथं आता 12 पर्यंतची वेळ आलेली आहे. तरी पण इथं ग्रामपंचायतचे जे काही शासकीय अधिकारी आहेत ते इथं उपस्थित नाहीत. त्यामुळे आम्ही या ग्रामपंचायतचा जाहीर निषेध करतोय. मागासवर्गीय समाज आणि सर्व इथले गावकरीच्या समाजाच्या वतीनं निषेध करतोय की आमच्या महापुरुषाचा अवमान झालेला आहे. प्रथमतः साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार असं वंदन करून तेर ग्रामपंचायतच्या ढसाळ कारभारामुळे आणि जातीवादातून ही ग्रामपंचायत चालणारी आणि चालविणारे या ठिकाणचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी अतिशय जातीय द्वेषामधून या ठिकाणी मातंग समाज आणि मातंग समाजाचा महापुरुष या ठिकाणी बहुतेक करून सर्वात मोठा समाजाचा असणारा या धाराशिव तालुक्यामध्ये आणि तुळजापूर मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठं मतदान असणारं मातंग समाज या ठिकाणी तेर या ठिकाणी आहे. आणि अशा अवस्थेमध्ये दरवेळेस यांचं थोडा दिरंगाई कुचराई असते, परंतु यावेळेला असं जातीय दोषाचं एवढं मोठं प्रदर्शन या ठिकाणी या तेर ग्रामपंचायत आणि येथील सगळ्याच पुढाऱ्यांनी आणि सर्वच नेते मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य बोटावर मोजणे इतके ग्रामपंचायत सदस्य काही जे खरोखरच जातीय द्वेष न करणारे जे आहेत त्यांनी या ठिकाणी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन केलं. आणि समाजातील आम्ही सर्वच लोकांनी, सर्वच संघटनांनी, सर्वच पक्षातील, सर्वच विविध संघटनेतील सर्वच समाज बांधवांनी या ठिकाणी येऊन डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन केलं. परंतु या गेंड्याची कात्री ओढलेलं या ठिकाणचं जे ग्रामपंचायतचं सरकार आहे, ज्यांच्या नावची ही ग्रामपंचायत आहे, ज्यांच्या पक्षा अंतर्गत ही चालते, त्या ठिकाणच्या एकाही नेत्यानं, पुढाऱ्यानं या ठिकाणी अण्णाभाऊला वंदन करावं किंवा त्यांच्या फोटोची साधी पूजा सुद्धा करावी अशी त्यांच्या कधी डोक्यात संकल्पना येत नाही. आणि दरवेळेस असंच असतं. आमच्या या ठिकाणी अण्णाभाऊ साठे चौकाचं तशाच पद्धतीचं काम अर्ध्यातच सोडून जसं आहे तसं आम्ही आमच्या कामापुरतं, आमच्या जयंतीपुरतं, महापुरुषाच्या कार्यापुरतं आम्ही सजवून तेही काम केलेलं आहे. तसंच अर्धवट आहे. या ठिकाणी आमचं समाज मंदिर, ज्या ठिकाणी आम्ही चांगला असा कार्यक्रम घेऊ शकत होतो, कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता, कुठल्याही प्रकारचं अधिकृत परवानगी न घेता या ठिकाणी आमचं समाज मंदिर सुद्धा या जातीय ग्रामपंचायतनं आणि या इथल्या जातीय ग्रामपंचायत चालवणारे ज्या सरकारमधील लोक आहेत ते यांनी या ठिकाणी जातीय दोषातून आमच्या समाज मंदिर सुद्धा या ठिकाणी पाळलेलं आहे. तो आणि सरपंच, उपसरपंच आणि या ठिकाणचा ग्रामसेवक यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मी निलंबनाची मागणी करतो. आणि त्यांनी खरंच जर लाज वाटत असेल किंवा त्यांच्या लाज असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा अशी मी या समाज बांधवाच्या माध्यमातून आणि आमच्या सर्वच संघटना, मातंग समाजाच्या संघटना असतील, सर्वच महापुरुषाच्या जी लोक प्रचार प्रसार करतात त्या सर्व संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी मातंग समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या समोर आणि लहुजी शक्ती सेना यांच्या माध्यमातून त्यांचा मी एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी तात्काळ त्यांचं निलंबन तिघा जणांचं करावं अशी मी विनंती करतो.